या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत स्मार्ट इंडिया कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, CCC विथ एअर टेक्नॉलॉजी, टॅली प्राइम विथ GST टायपिंग, MS ऑफिस इंग्लिश स्पीकिंग, AutoCAD विथ प्रोजेक्ट, ग्राफिक्स डिझायनिंग, जावा पायथन विथ मशीन लर्निंग, C++, वेब डेव्हलपमेंट अँड डिझायनिंग, ॲडव्हान्स एक्सेल, स्पोकन इंग्लिश यापैकी कोणत्याही एका कॉम्प्युटर कोर्सला ॲडमिशन घ्या आणि मिळवा शिर्डी वॉटर पार्क ट्रिप अगदी फ्री। या उन्हाळ्याच्या सुट्टीत फक्त लक्ष असू द्या स्मार्ट इंडिया कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट, बस स्टँड समोर, भगवती स्वीट शेजारी, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या चांदवडमधून पाहत आहोत. नाशिकच्या चांदवडमधील वडनेर भैरवमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला असून शालेय विद्यार्थिनीचे अश्लील व्हिडिओ काढून विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडल्यानं नराधम शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकचे TCS धर्मांतरण प्रकरण ताजे असताना चांदवड तालुक्यातील वडनेर भैरवतील एका नामांकित संस्थेच्या इंग्रजी माध्यमातील इयत्ता 8वीतील अल्पवयीन विद्यार्थिनीवर विज्ञान प्रदर्शनाच्या बहाण्याने बाहेरगावी नेऊन गैरवर्तन करत अश्लील फोटो व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करून शिक्षकानं वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात संबंधित शिक्षकाचे निलंबन करण्यात आले असून शिक्षकाला वडनेर भैरव पोलिसांकडून अटक देखील करण्यात आली आहे. या शिक्षकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक घटनाक्रम असा की दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी वडनेर भैरव येथील इंग्रजी माध्यमातील शिक्षक मनसूर सादिक मनियार याने विज्ञान प्रदर्शनाच्या बहाण्याने 2 मुलांना परवानगी असताना आणखी 2 मुली सोबत घेऊन पालकांना खोटे सांगितले. यावेळी बाहेरगावी नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून एका मुलीचे चित्रीकरण देखील केले. तेव्हापासून वारंवार या मुलीला चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करत असल्याने ही माहिती विद्यार्थिनीने पालकांना दिली. यावेळी संतप्त झालेल्या पालकांनी शाळेत जात संबंधित शिक्षकाला जाब विचारण्याचा प्रयत्न केल्यानंतर या गंभीर घटनेचा उलगडा झाला. या गंभीर घटनेची माहिती 2 ते 3 दिवसापूर्वी शाळेतील प्राचार्य व संस्थाचालकांना झाली असून संस्थेने कुठली कारवाई न केल्यामुळे शाळेतील विद्यार्थी व पालक संतप्त होऊन शाळेवर धडक मोर्चा काढला होता. यावेळी ग्रामस्थांनी हे प्रकरण लवजिवात असून संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत या ठिकाणावर हटणार नाही अशी भूमिका घेतली होती. दरम्यान शाळेचे संस्थेचे सरचिटणीस यांनी शिक्षक मनसूर सादिक मनियार याला कायमस्वरूपी सेवेतून निलंबित केले असून या प्रकरणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी व ग्रामस्थांनी शाळेवरती ठिय्या आंदोलन करून गोंधळ घातल्यानं तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आला होता. दरम्यान पालकांच्या व ग्रामस्थांच्या रेट्यानंतर मनसूर सादिक मनियार या शिक्षकावर वडनेर भैरव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शिक्षकाला अटक देखील करण्यात आली आहे. या शिक्षकाला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 1 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, चांदवड, नाशिक. हाँ रोल ओके रोल ही घटना जी घडली या संदर्भात आपल्याला काय माहिती? झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे आणि जेव्हा आम्हाला कळलं की या शिक्षकाने त्या विद्यार्थिनीचे अश्लील असे फोटो काढलेले आणि त्याला ब्लॅकमेल करण्याचा त्याचा प्रयत्न होता, तात्काळ आम्ही त्याचं निलंबन केलेलं आहे, म्हणजे त्याला काढून टाकलेलं आहे. यापुढे तो संस्थेमध्ये कधी असणार नाही. यापुढे शाळेमध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नये याकरता सुद्धा आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर मुलांचं आणि मुलींचं सुद्धा काउन्सिलिंग करण्याची भूमिकासुद्धा संस्थेने घेतलेली आहे आणि एक काउन्सिलर नेमून या शाळांमध्ये विशेषतः 8वी 9वी 10वीचे मुलं आणि मुली यांचं काउन्सिलिंग आपण करणार आहोत आणि त्या माध्यमातून कशा प्रकारे या तरुण वयामध्ये मुलांनी वर्तणूक करावी या संदर्भामध्ये प्रयत्न करणार आहोत. अशी माहिती मिळते की संस्थेची परवानगी न त्र्यंबकेश्वरला विज्ञान प्रदर्शनाला घेऊन हो, ती माहिती मला पण आलेली, त्याच्याबद्दलची पण चौकशी आपण या ठिकाणी करणार आहोत आणि त्याच्या विरुद्ध आता आपण निलंबनाची कारवाई ऑलरेडी केलेली आहे. 3 दिवस झाले संस्थेने अद्याप कुठली कठोर कारवाई याच्यानंतर केली नव्हती. याच्यामध्ये पालकांची भूमिका जी होती की आम्हाला याबद्दल तक्रार करायची नाही, त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला सांगितलं शाळेला की आम्हाला तक्रार करायची नाही, तुम्ही पण ती करू नका, अशा प्रकारची भूमिका त्यांच्या असल्यामुळे त्या मुलीचं वैयक्तिक आयुष्याचा तो प्रश्न असल्यामुळे तिच्या पालकांच्या विनंतीला आम्ही मान देऊन या ठिकाणी तक्रार केलेली नाही. परंतु आज सगळ्या लोकांची जी काही भूमिका, विशेषतः ग्रामस्थ, इतर पालक या सगळ्यांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेशी आम्ही पण सहमत आहोत आणि आता पोलिसांनी जो FIR दाखल केलेला आहे त्या FIRमध्ये संस्थेच्या माध्यमातून, शाळेच्या माध्यमातून पूर्ण सहकार्य केलं जाईल. त्या नराधमाला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल, त्याला जामीन कसा मिळणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. ही केस जेव्हा चालू होईल ती झाल्यानंतर सरकारी वकिलाच्या सोबतीला मराठा विद्याप्रसार संस्थेचा सुद्धा एक वकील आम्ही संस्थेच्या खर्चाने लावणार आहोत आणि त्याला कशा प्रकारे शिक्षा होईल आणि अशा प्रकारची प्रवृत्ती ही समाजामध्ये कशी वाढणार नाही याकरता आम्ही नक्की प्रयत्न करतो. त्याला पाठीशी घातल्या जातं. शिक्षकाला पाठीशी घालण्याचा प्रयत्नच नाही, असं आमची कधीच भूमिका नाही. आता मध्यंतरी वडनेरला एका कॉलेजमध्ये सुद्धा एक ड्रायव्हर होता
वाहक होता का ड्रायव्हर होता तो ड्रायव्हर होता. त्याने सुद्धा एका मुलीबरोबर अशाच प्रकारची हे केल्यानंतर त्याची तात्काळ आम्ही या ठिकाणी त्याला काढून टाकले. काही ठराविक कृत्य होतं अशाच समुदाय शिक्षकांना आपण संस्थेत पुढे ठेवणार. अशा प्रकारे वाईट कृत्य करणारा मग तो कोणत्याही समाजाचा असो, ही प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती आपण ठेचून काढली पाहिजे. त्या ठिकाणी ज्या आशेने पालक आपल्या भरोश्यावरती विद्यार्थ्यांनी इथं पाठवतात, अशा प्रकारच्या एकाच शिक्षकामुळं सगळ्या शाळेची संस्थेची बदनामी होते. त्यामुळं अशा प्रकारे कुठल्याही शिक्षकाला कुठल्याही कर्मचाऱ्याला पाठीशी घालण्याची संस्थेची भूमिका नाही आणि भविष्यातही असणार नाही. हां बोल. रोल का सकाळी स्कूलमध्ये शिक्षकाने अश्लील वर्तणूक करून तिला त्रास दिला. काय नेमकी या हे लव जिहादचं एक प्रकरण या समोर आलेलं आपल्याला लक्षात आलं. परवा या गोष्टीच्या संदर्भामध्ये थोडी जागृती झाली. मॅटर कळालं. आपण शाळेत प्रशासनाला विनंती करत होतो की त्याच्यामध्ये योग्य ती कारवाई त्यांनी करावी. मुलीच्या पालकांनी त्या ठिकाणी नकार दिल्यामुळे की खरं तर ती जबाबदारी संस्थेची होती की संस्था त्या ठिकाणी फिर्यादी म्हणून पुढं आली पाहिजे होती. पण संस्थेमध्ये देखील अशा कोणत्याच प्रकारचा रिस्पॉन्स संस्थेकडून आला नाही आणि त्याच्यामुळे हे प्रकरण अधिक चिघळलं. पालकांना संस्था आपल्याबरोबर उभी राहत नाही हे ज्यावेळेस कळलं, त्याचा निषेध म्हणून आज सगळे पालक या ठिकाणी जमा झालेत आणि संस्थेला त्या ठिकाणी त्याचा जाब विचारला. जर संस्था यामध्ये फिर्यादी असती, ती जी फिर्यादी जो आरोपी आहे त्याला अधिक कडक शिक्षा देता आली असती, ती केस स्ट्रॉंग झाली असती. परंतु संस्थेचं या संदर्भातलं सगळं वागणूक ही संशयास्पद रीतीचं 2 दिवसापूर्वीचं होतं. आज या सगळ्या पालकांची, सगळ्या नागरिक ग्रामस्थ इथं जमून ज्यावेळेस संस्थेला जाब विचारायला लागले त्यावेळेस संस्थेने त्याच्यावरची आपली भूमिका ही बदलली आणि त्याच्यावर आत्ता ही वेगळी भूमिका घेत आहेत. परंतु 2 दिवसापासून आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो की येत नव्हतात. पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी त्यांना विनंती केली होती की साहेब संस्था जर या केसमध्ये फिर्यादी झाली तर अधिक चांगलं होईल. परंतु त्यांच्याही याला त्यांनी दाद दिली नाही आणि अनेक पालकांनी त्या ठिकाणी फोनही केले होते त्यालाही त्यांनी चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी दिला नाही आणि म्हणून हे प्रकरण ला जाब विचारण्यासाठी सगळे पालक या ठिकाणी जमलेत. आज त्यांच्याकडून अनेक गोष्टींचं आश्वासन आलेलं आहेत. पुढं आशा करतो आमचे सगळे पालक, सगळे ग्रामस्थ, सगळे सभासद यांच्या वतीने अशी आशा करतो की त्यांनी जे आश्वासन दिले ते 100% ते पाळतील आणि गुन्हेगाराला 100% जास्तीत जास्त शिक्षा होईल या दृष्टीने तेही प्रयत्न करतील. आमच्याही त्याच्यामध्ये सगळा सहभाग राहील. आपला काही आरोप आहे संस्थेवर? 2 दिवसापासून त्यासाठी आपण प्रयत्न करतोय. संस्थेकडून कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स नाही. स्वतः DISP साहेबांनी संचालकांशी त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ते ऐकून घेतलं आणि त्याच्यावर परत कुठेही त्या रिस्पॉन्स त्यांना दिला नाही. आपण संस्थेचे जे काही सरचिटणीस आहेत त्यांच्याशी बोलण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. पोलीस स्टेशनला संस्थेच्या वतीने ना त्यांचे मुख्याध्यापक ना संचालक तर कोणी आले नाही. आपणच त्या ठिकाणी सगळा जो प्रकार झाला त्याच्यासाठी पाठपुरावा करत होतो. वास्तविक संस्थेचं काम होतं हे की या प्रकरणात पुढाकार घेऊन त्यांनी ती फिर्याद नोंदली पाहिजे होती, मार्ग काढला पाहिजे होता आणि पालकांना त्याच्यामध्ये आश्वस्त केलं पाहिजे होतं. परंतु त्यांनी त्या प्रकारचं काही केलं नाही. आज पालक सगळे जमा झाले, त्याची प्रतिक्रिया म्हणून ते आज जरा पॉझिटिव्ह बोलायला लागले. काय कारवाई आपण हे केलेलंच आहे. परंतु संस्थेमध्ये अशा प्रकारचे लव जिहादचे प्रकरण वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहेत. ते असे कोण शिक्षक असतील त्यांच्यावर करडी नजर ठेवून ते योग्य ते कोण शिक्षक आहेत ते बघून असे कर्मचारी कोणी असतील की जे लव जिहादच्या याच्यामध्ये सगळ्या आमच्या मुली ज्या आहेत त्यांच्यावर ट्रॅप लावून आहेत, तर त्यांच्यावर देखील संस्थेने रचना करून त्याच्यामध्ये कारवाई त्यांच्यावर करावी अशी आमची सगळ्यांची मागणी. काय घटना होती आणि तुम्ही या ठिकाणी काय मागणी केली आहे? त्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे का नाशिकला ज्या पद्धतीने TCS मध्ये जे प्रकरण घडलं त्याच धर्तीवरचं प्रकरण या शाळेमध्ये घडतंय. सध्याच आपण जर बघतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये लव जिहाद ज्या केसेस आहेत या फार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि विशेषतः ज्या अल्पवयीन मुली आहेत त्या मुलींना टार्गेट करून असे कोण शिक्षक असतील, असे कोण मुस्लिम मुलं असतील, युवक असतील, हे आमच्या हिंदू मुलींना त्या ठिकाणी टार्गेट करून हे लव जिहाद सारखं प्रकरण त्या ठिकाणी घडून आणतायत. या मुलींचं धर्मांतरण करणं असेल, त्यांना खोटं प्रेम करणं असेल, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून आणि मुस्लिम कन्वर्ट कसं करता येईल यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न करतायत. त्यामुळे आम्ही सर्व हिंदू संघटना याचा जाहीर निषेध करतो.
महाराष्ट्रामध्ये मराठा विद्याप्रसारक संस्था ही महाराष्ट्रात 2 नंबरची शिक्षण संस्था खऱ्या अर्थानं आहे आणि या शिक्षण संस्थेला एका काही नालायक लोकांमुळं गालबोट लागण्याचं काम खऱ्या अर्थानं या काही दिवसात घडतं आहे आणि या प्रशासनावरतीही खऱ्या अर्थानं वचक असणं गरजेचं आहे. कारण असे मेमोरियल लोक आपल्या हिंदू धर्मीय मुलांना फसवून त्यांची फसवणूक करून लवजिहादसारखे प्रकार खऱ्या अर्थानं या नाशिक जिल्ह्यात खऱ्या अर्थानं घडतं आहे. म्हणून मी पोलीस प्रशासनालाही विनंती करतो का ज्या ठिकाणी असे नालायक लोक असे काही प्रकार करतील अशा लोकांना खऱ्या अर्थानं धडा शिकवण्याचं काम प्रशासनानं करावे आणि आम्ही सर्व पालक आज एकत्र येऊन प्रशासनाला खऱ्या अर्थानं जाब विचारला आणि त्या जाब विचारण्याचा परिणाम खऱ्या अर्थानं आज संस्थेचे सर्व संचालक इथं जमून त्याला निलंबित करण्याचं काम खऱ्या अर्थानं केलं आहे आणि भविष्यात आमची मागणी आहे की या संस्थेमध्ये कुठलाही मेमोडून इथे या सेवक म्हणून खऱ्या अर्थानं या संस्थेत घेऊ नये ही आमची खऱ्या अर्थानं मागणी आहे आणि ती मागणी संस्था चालकांनी मान्य केली आहे. बघू भविष्यात काय परिणाम खऱ्या अर्थानं दिसत आहे आणि जेव्हा असे प्रकार खऱ्या अर्थानं घडतील त्यावेळेस सर्व तरुण बांधव युवक आणि पालक आम्ही एकत्र येऊन या गोष्टीचा जाहीर निषेध खऱ्या अर्थानं करणार आहोत. जशी घटना झाली वडनेर ग्रामस्थ गणेश भाऊ मोरे यांच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी हा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केला. त्या गुन्हा दाखल होऊ नये किंवा शाळेच्या वतीने फिर्याद देऊ नये यासाठी नितीनजी ठाकरे असतील, डॉक्टर सयाजीराव गायकवाड असतील, प्रवीण नाना जाधव असतील यांनी कुठल्याही प्रकारे पालकांना ग्रामस्थांना सहकार्य केलेलं नाही. जेव्हा आज हजारोच्या संख्येने जेव्हा पालक ग्रामस्थ उपस्थित झाले त्यावेळेस नितीनजी ठाकरे इथे उपस्थित राहिले व संस्था उपस्थित राहिली आणि त्यावेळेस त्यांनी आश्वासन दिलं. मग ज्यावेळेस हजारोच्या संख्येने लोक येतील त्याच वेळेस संस्था उपस्थित राहणार का, तेव्हाच कुठंतरी आळा बसणार का, जाब विचारणार का. संस्थेने आपली चूक लक्षात घेऊन इथून पुढे जर संस्था अशा पाठीशी लोकांना घालत असेल तर भविष्यात संस्थेवरच महामोर्चा निघेल हे संस्थेने लक्षात घ्यावे. ही संस्था कुठल्याही एका कुटुंबाची नसून ही संस्था ही सर्व जाती धर्मातील संस्था आणि सगळ्या तळागाळातील लोकांची संस्था आहे. बहुजन हित बहुजन सुख या हिताप्रमाणे संस्थेने वागलं पाहिजे आणि कोणाची मालकी न समजता समाजातील पीडित लोकांसाठी पुढे होऊन काम केलं पाहिजे हे संस्थेने लक्षात घ्यावे. वडनेर भैरवमध्ये जे प्रकरण एवढं मोठं गंभीर प्रकरण आमच्याकडे आम्ही तपास करून योग्य ती कायदेशीर कारवाई करू. आरोपी अटक करण्यात आला आहे. 1 जूनपर्यंत त्याची PC घेण्यात काही पालकांच्या पालकांच्या तक्रारीबाबत काही असतील तर आम्ही त्याच्यावर परत कारवाई करू. संस्थेने यावर काही आपल्याशी सदर घटना अतिशय दुर्दैवी ही माझ्या 26 तारखेला संध्याकाळी निदर्शनास आणण्यात आली. त्यानंतर या घटनेशी संदर्भ जे मनसूर मनियार हे या शाळेमध्ये सायन्स विषय इयत्ता 4थी आणि 5वी या वर्गांना शिकवत होते. सदर शाळेत इन्स्पायर अवॉर्ड या संदर्भात राष्ट्रीय स्तरावरून आपल्या आयुष जाधव या विद्यार्थ्याची निवड झालेली होती. त्याला सोबत परितोष निकम हे 2 विद्यार्थी यांची निवड झाली होती. जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड हे प्रदर्शन ब्रह्मा व्हॅली त्र्यंबक रोड नाशिक येथे दिनांक 10, 11, 12 नोव्हेंबर 2025 रोजी होते. यासाठी शाळेकडनं त्यांना अधिकृतरित्या पाठवण्यात आलं होतं. त्या 2 मुलांना बॉईजला तिथे पाठवण्यात आले होते. मात्र त्या दरम्यान जे संबंधित शिक्षक यांनी त्या ज्या इयत्ता 8वीच्या ज्या विद्यार्थी आहेत त्यांना परस्पर पालकांशी संपर्क साधून त्यांच्याकडनं त्यांना सांगून की आपल्याला विज्ञान प्रदर्शनाला जायचं आहे. त्या पालकांना त्यांनी असं फसवलं किंवा त्या खोटं सांगितलं आणि त्या मुली त्या सरांच्या सोबत त्या पालकांनी पिंपळगावला सोडल्या. पिंपळगाव बसून येथून त्या ST बसने सदर विज्ञान प्रदर्शनस्थळी जात होत्या. शाळेकडनं त्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची नोटीस आम्ही दिलेली नव्हती की तुम्हाला विज्ञान प्रदर्शनाला शाळा पाठवत आहे. शाळा जर एखाद्या विद्यार्थिनीला जर बाहेर विज्ञान प्रदर्शन असो किंवा इतर उपक्रम असो जर पाठवायचा असेल तर महिला शिक्षक ही नेहमी सोबत देते. त्याच्यापूर्वी संबंधित पालकांकडे संमतीपत्र घेऊन परवानगी घेते की आपल्या मुलीला या उपक्रमाला पाठवायची आपली परवानगी आहे का. ते जमा करूनच मग आम्ही त्या मुलींसोबत महिला शिक्षक देतो आणि
तो उपक्रम यशस्वी पूर्ण करतो. तर त्या मुली परस्पर त्या पालकांच्याकडनं त्या सरांसोबत मग त्या ठिकाणी गेल्या. तिथे त्या सरांनी गैरकृत्य त्या ठिकाणी त्यांच्याकडनं एका मुली संदर्भात करण्यात आलं. ते त्यांचे काही फोटो काढले, काही व्हिडिओ काढले आणि हा प्रकार 26 तारखेला ज्यावेळेस माझ्या निदर्शनास आला त्यावेळेस मी तात्काळ संस्थेचे शिक्षणाधिकारी, संस्थेचे संचालक, संस्थेचे सन्मान्य सरचिटणीस साहेब यांच्याकडे तो कळवला. त्यानुसार त्यांनी तो तपास करून त्यावरती जी भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे. हा जो संबंधित शिक्षक आहे याच्यावर कठोरात कठोर कारवाई ही झाली पाहिजे, ही माझी शाळेच्या वतीने स्पष्ट भूमिका आहे. प्रकार समोर आला आणि आपण 2 दिवस मग गुन्हा दाखल का केला नाही? संस्थेच्या वतीनं गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता, मग संस्थेने का कठोर कारवाई घेतली? आज पालकांच्या रेट्यानंतर आपण कारवाई करताय. नोव्हेंबरमध्ये घडलेली घटना आहे. त्याला केव्हा त्या निदर्शनास ही आत्ता 26 तारखेच्या संध्याकाळीच माझ्या निदर्शनास आली. त्यानंतर संदर्भित पालक यांनी मला फोन केला की या संदर्भात मला आपल्याकडे यायचं आहे, काही विषय सांगायचा आहे. त्यानंतर मी तात्काळ सुट्टीवर असताना देखील शाळेवर उपस्थित झालो. लगेच त्यांचं संदर्भ सगळं ऐकून घेतला. त्यानंतर संबंधित पालक हे अतिशय व्यथित झालेले होते. त्यांना घडलेला हा प्रकार ज्यावेळेस त्यांनी सांगितला त्यावेळेस त्यांनी स्वतःची तक्रार दाखल करण्याची ही मान्य केलं नाही की आम्ही आमच्या वतीने तक्रार देऊ इच्छित नाही. आपणही त्या व्यक्तीवरती कठोरात कठोर कारवाई शाळेच्या वतीने करावी. त्या संदर्भात मग संस्थेकडनं मार्गदर्शन घेऊन लगेचच त्या गोष्टी त्या अनुषंगाने पुढे कार्यवाही करण्यात आली. मला त्या शिक्षकाला पाठीशी घालत होते. नाही, अशा स्वरूपाचं निलंबन संस्थेने तात्काळ दिलेलं आहे की त्यांना कायमस्वरूपी कामावरून काढून टाकलेलं आहे. असं निलंबन त्या आमच्याकडे संस्थेच्या वतीने देण्यात आलं आणि त्यांना कायमस्वरूपी कामावरून काढून टाकण्यात आलं. असं तात्काळ कारवाई झाली. संस्थेकडनं 2च दिवसात ही कारवाई पूर्ण करण्यात आली. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर. आमच्याकडे सर्व त्वचारोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील. त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध. आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला.